नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल भोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा विषय एवढा महत्त्वाचा आहे। आता जी अनाउन्समेंट झालेली आहे रिसेंटली आयोगाने 2026चं वेळापत्रक दिलेलं आहे। एमपीएससीच्या ज्या वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत त्याचं जे काही वेळापत्रक आयोगाने आत्ताच आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, स्पर्धा परीक्षांचे काय म्हटलेलं आहे, अंदाजित वेळापत्रक असं आयोगाने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। मग याच्यामध्ये कोणत्या कोणत्या एक्झामचा आपल्याला उल्लेख केलेला आहे, कोणत्या कोणत्या एक्झाम तुम्हाला आता एन नंबर ऑफ एक्झाम्स याच्यामध्ये तुम्हाला देता येतील। हे वर्ष म्हणजे तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलं वर्ष आहे। खरी तर आयोगाने आज बघितलं तर दिवाळीचा पहिला दिवस जो आहे तो गोड केलेला आहे। खरंच तर ही दिवाळी आलेली आहे कोणासाठी, एमपीएससी आणि यूपीएससी जे करणारे विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही खरीच आपण काय म्हणू शकतो चांगली दिवाळीची एक तुम्हाला भेट आयोगातर्फे भेटलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2026चं आयोगाने एकदम व्यवस्थित वेळापत्रक जे आहे ते दिलेलं आहे। मग याच्यामध्ये जर पाहिलं तर जी आत्ता आपली काय सांगितलेली होती, 9 नोव्हेंबरला जी एक्झाम होणार होती, कोणती, राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार होती आणि त्याच्यामधून जी होणारी मेन्स आहे त्याची आयोगाने कोणत्याही प्रकारची डेट दिलेली नव्हती। मग ती डेट कोणती होती, काय होते, या सर्व गोष्टी आपल्याला सर्वांनाच पडलेल्या होत्या की मेन्स कधी होईल, किती वेळ असेल त्याच्यासाठी। तर तो सर्व गोष्टी आयोगाने आज क्लिअर केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जे आहे त्याची मुख्य परीक्षा जी आहे कधीपासून चालू होणार आहे, 29 मार्च 2026ला ती मुख्य परीक्षा जी आहे ती चालू होणार आहे। पहिला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, पहिली राज्यसेवा जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होणार होती ती कधी चालू होणार आहे, 29 मार्चपासून त्याची एक्झाम असेल। म्हणजे काय आहे, तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा जवळजवळ आयोगाने तुम्हाला याच्यामध्ये 4 महिन्यांचा वेळ दिलेला आहे। या 4 महिन्यांमध्ये तुम्ही पूर्णपणे तयारी करू शकता कशाची, जी मेन्ससाठी लागणारे जे काही सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये तुमचे टोटल 9 पेपर आहेत। या 9 पेपरमध्ये जर बघितलं तर 7 पेपर आपले मार्क्सचे आहेत, ज्याच्यामध्ये 1750 मार्कची मेन्स होणार आहे। आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर ऑप्शनलची जी काही डेट आहे ती कधी दिलेली आहे, 26 एप्रिल 2026, हे 29 मार्च ते 26 एप्रिलपर्यंत ही एक्झाम चालणार आहे। जवळजवळ आयोगाच्या म्हणण्यानुसार हा जो काही पेपर आहे तो 1 महिन्यांचा कालावधी याच्यामध्ये जवळजवळ आयोगाने दिलेला आहे। कारण की याच्यामध्ये जर बघितलं तर जे काही क्वालिफाईंग लँग्वेजचे पेपर आहेत ते तुमचे 29 मार्चला होतील, 5 एप्रिलला त्याच्यामध्ये जर पाहिलं तर एसएचा पेपर होईल, 18 एप्रिलला जे GS1 GS2 पेपर होतील, त्याच्यानंतर 19 एप्रिलला याच्यामध्ये GS3 अँड GS4 चे पेपर होतील आणि त्यानंतर 26 एप्रिलला काय सांगितलेलं आहे, जे काही ऑप्शनल आहेत वेगवेगळे 26 ऑप्शनल आयोगाने जे आपल्याला दिलेले होते राज्यसेवा मेन्ससाठी त्याची जी काही परीक्षा आहे ती कधी होईल, 26 एप्रिलला। जवळजवळ जर बघितलं याच्यामध्ये तर 7 दिवसांचा गॅप आहे। तो 7 दिवसांच्या गॅपमध्ये तुम्ही यूपीएससी सारखं हे शेड्यूल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता। 1 महिना चालणार आहे काय तर मेन्स। ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरी परीक्षा। आता जी राज्यसेवा होणार होती त्याच्यामधून काय होणार होती, जी महत्त्वाची परीक्षा आहे ती म्हणजे काय तर वनसेवा परीक्षा। कारण की 144 जागा आहेत त्याच्यामध्ये RFOच्या, ज्या की आपण काय म्हणतो वनक्षेत्रपाल गट ब च्या जागा होत्या, याच्यामध्ये सहाय्यक वनसंरक्षकच्या जागा नव्हत्या। मग याची जी काही मेन्स आहे ती कधी होणार आहे, 5 मेला होणार आहे। 5 मेला होणार आहे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जवळजवळ 6 महिन्याचा आयोगाने वेळ दिलेला आहे। याच्यामध्ये जर बघितलं तर 6 ते 6.5 महिन्यांचा वेळ दिलेला आहे। याच्यामध्ये 5 मेला ही मेन्स चालू होईल। याच्यामध्ये वेगवेगळे पेपर असतील, 5 मे 6 मे। त्यानंतर जर बघितलं आता 5 मेला कोणता, जो आपला कृषी प्रबोधिनीमध्ये चालतो जो ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे तो कधी होणार आहे तुमचा, 5 मेला होणार आहे। त्याच्यानंतर लगेच बॉटनी ऑप्शनलचा पेपर असेल तुमचा, कधी 6 मेला बॉटनी ऑप्शनलचा पेपर असणार आहे। त्याचबरोबर 7 मेला जे मॅथमॅटिक्सवाले आहेत, स्टॅटिस्टिकवाले आहेत त्यांचा 7 मेला पेपर असेल। ओके, त्यानंतर 8 मेला जर बघितलं तर भूशास्त्र आणि वनशास्त्र जे आहेत हे पेपर होतील आणि 9 मे जर पाहिलं आपण तर 9 मे याच्यामध्ये शेवटची तारीख असेल कशाची, एमपीएससीची जी काही एमपीएससी फॉरेस्ट्री एक्झाम आहे किंवा वनसेवा मुख्य परीक्षा जी 2025ची असणार आहे त्याच्या या महत्त्वाच्या डेट्स आहेत। ओके, त्यानंतर जर बघितलं तर दुसरी त्याच्यामधून होणारी कोणती एक्झाम आहे तर जी काही इंजिनिअरिंग एक्झाम आहे, इंजिनिअरिंगच्या डेट्स दिलेल्या आहेत। इंजिनिअरिंगची मेन्स कधी होणार आहे तर 16 मेला होणार आहे। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 6.5 महिने अभ्यासासाठी वेळ भेटणार आहे। त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे आयोगाने, याच्यामध्ये आता ॲग्रीच्या जागा आलेल्या नव्हत्या,
ॲग्री MPSCच्या, तरी पण आयोगाने याच्यामध्ये दिलेलं आहे की ॲग्रीची जी काही मेन्स असेल ती कधी असेल 16 मेला ॲग्रीची मेन्स असेल. म्हणजे ॲग्रीवाल्यांना काय आहे याच्यामध्ये जर आता काही सांगू शकत नाही आहे की ज्या 87 जागा होत्या त्या 87 जागा जर चुकून ॲड झाल्या या ॲडमध्ये कधीच्या 9 नोव्हेंबरच्या, बट चान्सेस खूप कमी आहेत. ओके, जरी इथं दिलेलं असेल तरी चान्सेस थोडेसे रेअर आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर. आणि त्याच्या जे काही मेन्स आहे ती कधी होईल 16 मे 2026ला होईल असं आयोगाने सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर आता महत्त्वाचं जर बघितलं, जी गट ब ची मुख्य परीक्षा आहे ती कधी सांगितलेली आहे. गट ब ची मुख्य परीक्षेची जी काही तारीख आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर ती 17 मेला दिलेली आहे तुम्हाला तारीख, त्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. ओके, यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोगाने काय केलेलं आहे 2026चं आपल्याला शेड्यूल दिलेलं आहे. 2026च्या शेड्यूलमध्ये काय सांगितलं आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा, ज्याच्यामधून जी राज्यसेवेची प्रिलिम्स असणार आहे आणि याच्यामध्ये सर्व जागा येण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या एक प्रिलिम आणि वेगवेगळ्या मेन्स देऊ शकता. ती म्हणजे राज्यसेवेची असेल, MPSC फॉरेस्ट्री असेल, त्यामध्ये त्यानंतर ॲग्रिकल्चर MPSC असेल, त्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसर असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या जागा असतील. या सर्व मेन्स तुम्ही एका प्रिलिम्सवरती देणार आहात. आणि ती जी काही प्रिलिम्स आहे आपली कधीची 2026ची, आत्ताची जी 2025ची आहे ती कधी आपली 9 नोव्हेंबरला आहे, आत्ता दिवाळी झाल्यानंतर लगेच. ओके, 26ची जी कधी दिलेली आहे त्याची तारीख काय सांगितलेली आहे 31 मे 2026 अशी तारीख सांगितलेली आहे. म्हणजे लगेच तुमच्या प्रिलिम्स झाल्या की लगेच मेन्स झाल्या, प्रिलिम्स आहे नोव्हेंबरमध्ये, लगेच तुम्हाला काय आहे मार्चपासून मेपर्यंत वेगवेगळ्या मेन्स देता येतील. आणि मेमध्ये परत तुम्हाला 31 मेला काय आहे तर 26साठी जी होणारी प्रिलिम्स आहे त्याच्या डेट्स आलेल्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला आत्तापासून अभ्यास करावा लागेल. याच्यासाठी लागणारे तुम्ही वेगवेगळे क्लास जे आहेत ते जॉईन करा, किंवा याच्यासाठी लागणारा गायडन्स जो आहे तो आपल्या कृषी प्रबोधिनीमध्ये तुम्हाला सगळ्या एक्झामसाठी गाईड केलं जाईल. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, पर्टिक्युलरली आपल्याकडे जे ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेतला जातो त्याचबरोबर बाकीचे सब्जेक्टही घेतले जातील. आता मेन्सच्या काळामध्ये वेगवेगळ्या टेस्ट सिरीज आहेत आपल्या ॲग्रिकल्चर ऑप्शनलचे असेल, MPSC फॉरेस्ट्रीसाठी ॲग्री ऑप्शनल, बॉटनी ऑप्शनल, त्याचबरोबर जिओलॉजी ऑप्शनल, PSIR ऑप्शनल जो राज्यसेवेसाठी आहे, ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो राज्यसेवेसाठी आहे, या सर्व टेस्ट सिरीज आणि या सर्वांचे क्रॅश कोर्सेस आपल्याकडे मेन्ससाठी लागणारे अवेलेबल असतील. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करा, कारण की ही जरी प्रिलिम्स किंवा ही जरी मेन्स नाही झाली तरी लगेच नेक्स्ट चान्स आहे तुम्हाला. किती 5 महिन्यामध्ये 6 महिन्यांमध्ये तुम्ही लगेच नेक्स्ट एक्झाम जी आहे ती देऊ शकता. त्याच्यामुळे आत्ता तुम्हाला सायकलमध्ये राहणं गरजेचं आहे. हे सर्वात महत्त्वाचे आहे. जे की विद्यार्थी राज्यसेवेची पण 4-5 वर्षापासून तयारी करत होते, अशा विद्यार्थ्यांना वाटत होतं की आयोगाने आपल्याला चान्स नसणार, नाही भेटणार आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पण चान्स आहे. कारण की तुमची प्रिलिम निघणार आहे कधीची 25ची, आणि 25च्याच मेन्सचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. आणि 26च्या मेन्स प्रिलिम्सला लगेच क्वालिफाय होऊन नंतर तुम्ही काय आहे तर 26ची जी मेन्स आहे ती अजून व्यवस्थित प्रकारे जी डिस्क्रिप्टिव्हची मेन्स आहे ती देऊ शकता. ओके, त्यानंतर जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये वेगवेगळ्या तारखा काय सांगितलेल्या आहेत त्या पाहूया आपण. आता जसं की राज्यसेवा प्रिलिम्स कधी होणार आहे तर त्याच्यामध्ये जी काही डेट आहे 31 मे आपल्याला 30 मे आयोगाने डेट दिलेली आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे ती कधी सांगितलेली आहे, लगेच 3 ऑक्टोबरला सांगितलेली आहे. म्हणजे काय आहे तुम्हाला याच्यामध्ये किती दिवसांचा टाईम भेटणार आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, परत आयोगाने 5 महिन्यांचा टाईम दिलेला आहे. कशासाठी, परत तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी. UPSCला हा विद्यार्थ्यांना खूप कमी टाईम भेटतो. म्हणजे UPSCला यावर्षी तर 87 दिवस भेटले होते प्रिलिम झाल्यानंतर मेन्ससाठी फक्त. ओके, तसा आयोगाने इथं तुम्हाला 5 महिन्यांचा टाईम दिलेला आहे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला 150 दिवस डबल डेज दिलेले आहेत, त्याचा तुम्ही फायदा करू शकता. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर 3 ऑक्टोबरला काय होणार आहे तुमची काय असणार आहे, मुख्य असणार आहे. आणि प्रिलिमची काय डेट दिलेली 31 मे दिलेली आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्याचबरोबर आता याच्यामध्ये वेगवेगळे एक्झाम, आता ही एक्झाम जी आहे ती किती दिवस चालणार आहे, परत जर एक्झाम बघितलं तर 3 ऑक्टोबरला चालू होते आणि 15 नोव्हेंबरला संपते. म्हणजे जवळजवळ किती दिवस 24 काय आहे ऑक्टोबरला संपते. म्हणजे एक्झाम काय आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण, ही जी एक्झाम आहे 3 ऑक्टोबरला चालू होते आणि 24 ऑक्टोबरला संपते. म्हणजे जवळजवळ 20 दिवस हे शेड्यूल आहे. 20 दिवसांचा तुम्हाला टाईम गॅप दिलेला आहे. त्याच्यामध्ये 4 ऑक्टोबरला तुमचा एसएचा पेपर होईल, 17 ऑक्टोबरला तुमचा GS1 असेल, GS2 असेल, त्याचबरोबर 18 ऑक्टोबरला GS3 असेल, GS4 असेल. आणि त्यानंतर ऑप्शनल पेपर जो आहे तो तुमचा किती दिवसांच्या गॅपनं असेल, 7 दिवसांच्या गॅपनं. या रविवारी झाला तर नेक्स्ट रविवारी तुम्हाला ऑप्शनलसाठी, म्हणजे ऑप्शनलसाठी तुम्हाला आठवडाभर भेटतोय. आठवडाभरासाठी काय आहे की ऑप्शनलची तयारी करताना तुम्ही काय करायला पाहिजे तर आत्ताच तुम्ही क्लासेस लावून किंवा तुम्ही स्वतः ओन नोट्स प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस मेन्सला असणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स बनवायच्या नाही, ते फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रिराईट, रिव्हिजन अँड ॲनालिसिस, या 3 गोष्टी करायच्या आहेत. काय, रिराईट,
रिव्हिजन अँड ॲनालिसिस या 3च गोष्टी असल्या पाहिजेत तुम्हाला कधी या काळामध्ये. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण तर याच्यामध्ये काय आहे, इंजिनिअरिंग जी काही मेन्स आहे, आता प्रिलिम्स एकच होणार आहे, इंजिनिअरिंगची मेन्सची डेट सांगितलेली आहे 15 नोव्हेंबर. त्याचबरोबर जे काही विद्युत ENTC वाले आहेत त्यांची डेट 15 नोव्हेंबर दिलेली आहे आयोगाने. जर कशाच्या सिव्हिलच्या जागा आल्या तर त्याची पण डेट 15 नोव्हेंबर दिलेली आहे आयोगाने. ओके, त्यानंतर आपल्या महत्त्वाच्या एक्झाम जर बघितल्या तर कृषी सेवा आता पुढच्या वर्षी येण्याचे चान्सेस आहेत, कारण की 87 जागा सध्या मंजूर होत्या पण त्या आलेल्या नव्हत्या. त्यामुळे नेक्स्ट इयरला 2026ला तुम्हाला हमखास काय असणार आहे तर हमखास तुमची कृषीची ॲड असणार आहे ॲग्री MPSCची, आणि त्याचे क्लासेस, त्याची टेस्ट सिरीज, त्याचे बुक्स आपल्याकडे सगळा गायडन्स त्याचा अवेलेबल असणार आहेत. आपण मागच्या टेस्ट सिरीज घेतलेली होती, सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर कृषीची मेन्स कधी असणार आहे तर 15 नोव्हेंबर, प्रिलिम्स कधी आहे 31 मे आणि मेन्स कधी आहे तर 15 नोव्हेंबर. म्हणजे किती दिवसांचा टाईम आहे तर याच्यामध्ये जरी बघितला तरी जवळजवळ तुम्हाला 6 महिन्याचा टाईम जो आहे तो याच्यामध्ये भेटतोय. 5 महिन्याचा तरी गडगडीत वेळ जो आहे तो तुम्हाला आयोगाने प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर जर बघितलं तर FSO अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा जर याच्यामध्ये बघितलं आपण तर काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये 21 नोव्हेंबरला तुमची काय आहे अन्न व औषध प्रशासन जी सेवा आहे जी परीक्षा आहे ती होईल. त्याचबरोबर निरीक्षण वैद्यमापनशास्त्र मुख्य परीक्षा जी आहे ती 21 नोव्हेंबरला होईल. त्याचबरोबर महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची परीक्षा परत पुढच्या वर्षीची ती म्हणजे काय आहे जी प्रिलिम्समधून होणारी वनसेवा मुख्य परीक्षा, त्याची काय सांगितलेली आहे डेट तर 26 डिसेंबर अशी डेट सांगितलेली आहे. म्हणजे जवळजवळ 6.5 महिन्याचा किंवा 6 महिन्याचा टाईम जो आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये 5.5 ते 6 महिन्याचा टाईम जो आहे तो भेटणार आहे. आणि त्याच्यामधले वेगवेगळे ऑप्शनल जे आहेत ते तुमची 26 डिसेंबर ते जवळजवळ 30 डिसेंबर काय आहे पुढची जी तुमची वनसेवा मुख्य परीक्षा आहे ती चालणार आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आयोगाने सांगितलेल्या आहेत. त्यानंतर गट ब ची परीक्षा जी असेल जी आपली कंबाईन परीक्षा आपण म्हणतो त्याची संयुक्त सेवा परीक्षा, आता याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्व परीक्षा कधी सांगितलेली आहे, पूर्व परीक्षेचा दिनांक दिलेला आहे आयोगाने 14 जून सांगितलेली आहे. त्याचबरोबर गट ब मुख्य परीक्षा जी आहे त्याची दिनांक जो आहे तो काय सांगितलेला आहे 5 डिसेंबर, 14 जून आणि 5 डिसेंबर असं त्याच्या तारखा आहेत. त्यानंतर गट क सेवा ज्या आहेत त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रिलिमची डेट जी आहे ती काय सांगितलेली तुम्हाला 12 जुलै दिलेली आहे. आणि मेन्स जी आहे ती कधी होणार आहे 13 डिसेंबरला त्याची मेन्स होणार आहे, कधी पुढच्या वर्षीची जी काही तुमची एक्झाम असेल. ओके, या सर्व गोष्टी. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आयोगाने काय सांगितलेलं आहे तर शासनाकडून संबंधित काय आहे सवर्ग पदासाठी विहित वेळेत मागणीपत्रक प्राप्त होईल या गृहीताच्या आधारे अंदाजित वेळापत्रक करण्यात आलेले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्रक प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये काय आहे परीक्षा घेण्यात येतील. म्हणजे काय आहे तर जे मागणीपत्र आहे ते आयोगाकडे प्राप्त होणं याच्यासाठी गरजेचं आहे किंवा अनिवार्य आहे. जर मागणीपत्र प्राप्त झालं तरच ह्या परीक्षा वेळेवर होतील असं आयोगाने नमूद केलेलं आहे. या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे जर आत्ता आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय तर आपल्यासाठी आत्ता 9 नोव्हेंबर ओके राज्यसेवा करणारे विद्यार्थी 9 नोव्हेंबरला काय आहे तुमची तर 9 नोव्हेंबरपासून तुमची काय आहे प्रिलिम्स आहे, या दिवशी प्रिलिम्स आहे. ओके, त्यानंतर 29 मार्च पासून काय आहे मेन्स आहे. या कधीच्या तारखा आहेत तर या 2025च्या तारखा आहेत. 2026साठी जर तुम्ही करत असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी पण आयोगाने काय दिलेलं आहे टाइम टेबल दिलेलं आहे. 31 मेला तुमची काय असणार आहे तर 31 मेला याच्यामध्ये तुमची प्रिलिम्स असणार आहे आणि याची जी काही मेन्स आहे ती 3 ऑक्टोबरपासून काय चालू होणार आहे याची मेन्स एक्झाम जी आहे ही प्रिलिम्स असेल ही मेन्स एक्झाम जी आहे ती चालू होणार आहे. त्याची तुम्ही तयारी करू शकता. अशा वेगवेगळ्या तारखा ज्या आहेत त्या दिलेल्या आहे. याच्यामध्येच परत तुम्हाला काय आयोगाने जे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो मी तुम्हाला वेगवेगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या देता येतात. ॲग्रिकल्चरवालाच विद्यार्थी जो आहे जो एका प्रिलिम्सवरती राज्यसेवेची मेन्स देऊ शकतो, ॲग्री MPSC देऊ शकतो, MPSC फॉरेस्ट्री देऊ शकतो आणि फूड सेफ्टी ऑफिसर म्हणजे एक प्रिलिम आणि 4 मेन्स देणारा या जर सगळ्या प्रोसेसमधला राजा माणूस जर बघितला तर तो ॲग्रिकॉस आहे. त्याच्यामुळे यावर्षी भरपूर साऱ्या जागा आहेत आणि सर्वांसाठीच अपॉर्च्युनिटी आहे. सगळ्या वेगवेगळ्या एक्झाम राज्यसेवा असतील, ग्रुप बीच्या असतील, ग्रुप सीच्या असतील, त्या सर्व जागा 26साठी तुम्हाला आयोगाने वेळापत्रक दिलेलं आहे. त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. परीक्षा वेळेवर होतील न होतील बट आपल्याला आयोगाने वेळापत्रक दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण चालणं गरजेचं आहे. आता ह्या डेट तर फॉलोच केल्या जातील. 9 नोव्हेंबर असेल आणि 29 मार्च असेल या वेळेत होतील एक्झाम. त्याच्यामुळे 25 असेल 26 असेल हे वर्ष आपल्यासाठी काय आहे किंवा हे दिवाळी जी आत्ता तुम्ही घालवणार आहे
ती दिवाळी न घालवता पुढची दिवाळी कशी गोड होईल याच्यासाठी तुम्हाला आत्ता अभ्यास करावा लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे ते वेळापत्रक आयोगाने आपल्याला अंदाजित अशा स्वरूपाचं दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती असेल किंवा ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती व्हिजिट करून अधिक माहिती भेटू शकता. त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता. जे काही तुम्हाला लागणारी मेंटरशिप आहे ती कृषी प्रबोधिनीमध्ये फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. त्या सर्व गोष्टींचे किंवा तुमच्या जे काही सर्व शंका असतील, कोणती एक्झाम देता येते, त्या कोणत्या एक्झामसाठी कशी तयारी करावी लागेल, या सर्व गोष्टींचे शंका निरसन जे आहे ते तुमचं कृषी प्रबोधिनीमध्ये केलं जाईल. त्याचबरोबर कृषी प्रबोधिनीचे जे बुक्स आहेत ॲग्रिकल्चर ऑप्शनलचे सध्या दिवाळी ऑफरमध्ये 40% ऑफवरती आहेत. ते तुम्ही ॲग्रिकल्चर ऑप्शनल असेल जर तुमचा तर तुम्ही राज्यसेवेसाठी मागवू शकता. त्याचबरोबर कृषी प्रबोधिनीमध्ये MPSC फॉरेस्ट्रीसाठी लागणारे ॲग्रिकल्चर ऑप्शनल असेल, जिओलॉजी ऑप्शनल असेल, बॉटनी ऑप्शनल असेल, या सर्वांच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. त्या सर्वांसाठी लागणारे जे आत्ता टेस्ट सिरीज आहे त्यासाठी लागणारं मटेरियल असेल, बुक्स असेल, मेंटॉरशिप असेल, क्रॅश कोर्सेस असेल, या सर्व गोष्टी आपल्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेत. त्या सर्व गोष्टींचा तुम्ही लाभ घेऊ शकता. याच्यामध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती मिळवू शकता. धन्यवाद.